हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र 1, भाग 1. अथ योग अनुशासनम. आता योगाचे अनुशासन समजावून घेऊया. सूत्रार्थ. योगाधिराज पातंजलींनी या सूत्राचा उपयोग प्रास्ताविक, लेखकाचे 4 शब्द किंवा मनोगत अशा प्रकारे केलेला आहे. आता सांगितल्या जाणाऱ्या विषयाची प्रस्तावना केली आहे. ते सांगत आहेत, आता या सूत्रांमधून आपण योगाचं शास्त्र, योगाचे कायदे, योगाचे नियम, योगाचं अनुशासन, योगाची शिस्त समजावून घेऊया. योग. योग या शब्दामध्ये युज हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे मिलन होणे, जुळणे. हे मिलन अंतरात्मा आणि परमात्मा यांचं आहे. योगाचं एकमेव उद्दिष्ट आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन हेच आहे. हे केवळ मनुष्य योनीतच शक्य आहे. यास्तव योग साधने आणि नरदेहाचं सार्थक करणे, योग साधणे आणि नरदेहाचं सार्थक करणे हे प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर योग साधना न करणे म्हणजे मनुष्य जन्म वाया गेल्यासारखं आहे. नरदेही जन्म घेऊन पशूंप्रमाणे जगणे आहे. अनुशासन. शासन हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. आपण महाराष्ट्र शासन असं म्हणतो. याचा अर्थ महाराष्ट्र राज्याचे कायदे नियम करून त्यांच्या अंमलबजावणीचे कारभार करणारी यंत्रणा. योग हे एक शास्त्र आहे. त्याचे नियम आहेत. त्याचं ज्ञान करून घ्यायचं आणि या नियमांच्या चाकोरीतून योगसाधना समजावून घेऊन करायची. त्यांची अंमलबजावणी म्हणजे आचरण करायचं. येथे अनुशासन असा शब्द वापरलेला आहे. अनु या शब्दाला फार महत्त्व आहे. अनु म्हणजे मागोमाग येणारे. योगशास्त्राच्या नियमांची, कायद्यांची अंमलबजावणी शुष्क, कोरडी करायची नाही. त्या योगेश्वरावर भाव, भक्ती, निरंतर विश्वास, प्रगाढ श्रद्धा, प्रेम ठेवून अनुशासन करायचं. नुसतं नियम पाळून चालत नाही. त्यामागे श्रद्धेचा ओलावा असायला लागतो. अनिर्वाच्य. योग ही अनिर्वाच्य गोष्ट आहे. योगाचं आचरण ज्याचं त्यानं करायचं आहे. याचा स्वतः अनुभव घ्यायचा आहे. इतरांनी सांगून काहीही उपयोग नाही. दुसऱ्यांनी त्याचे अनुभव सांगून, त्याचे अनुभव ऐकून फार तर त्याची गोडी निर्माण होईल. योगाची दिशा कळेल, योगाचरण कसं करावं ते कळेल, पण फळ मिळणार नाही. त्यासाठी स्वतःच योगसाधना करून अनुभव घ्यायला पाहिजे. त्याचं फळ स्वतःच मिळवायला पाहिजे. स्वतःच मिळवायला पाहिजे. आपल्याला तहान लागली तर दुसऱ्यांनी पाणी पिऊन काहीही उपयोग नाही. तिथे स्वतःच पाणी प्यायला पाहिजे. योग सर्वांसाठी आहे. प्रत्येकाने हे शास्त्र शिकून स्वतःचा आत्मोद्धार करून घ्यावा. येथे जात धर्म हा भेदभाव नाही. योगी ही जात आणि योग हा धर्म ही भावना इथे आहे. प्रत्येक घराघरातून योगसाधना एक गृहकृत्य म्हणून व्हावी. योगसाधनेचे 2 प्रकार उत्तम मुमुक्षू असतात. एक साधू संत, ज्याने सुखदुःख अहंकार जिंकला आहे असा साधक योगसाधनेचा उत्तम उपासक असतो. योगसाधना करून तो आत्मोद्धार करून घेतो असा साधक योगसाधना सहजपणे करू शकतो. त्याला त्यासाठी विशेष कष्ट पडत नाहीत. 2 पूर्ण उद्ध्वस्त झालेला, निराश झालेला, आयुष्याच्या सर्व आकांक्षा सोडून द्याव्या लागलेला, सर्व बाजूनी संकटांनी त्रस्त झालेला पण शांत आयुष्य जगण्याची तीव्र इच्छा असलेला साधक योगसाधनेचा उत्तम मुमुक्षू असतो. असा साधक विशेष कष्ट न पडता योगसाधना उत्तम प्रकारे करू शकतो. एकदा एक साधू प्रातःकालीन ध्यान आटपून अरण्यामध्ये कंदमुळं गोळा करायला गेला होता. केवळ दुर्दैवाने त्याची गाठ एका सिंहाशी पडली. सिंहाने त्याला पकडलं
साधूनं सिंहाकडे पाहिलं. सिंहाने साधूकडे पाहिलं. एकदम काहीतरी समजल्यासारखे करून सिंह म्हणाला, हे महामुनी, तू फार मोठा तपस्वी आहेस, व्युत्पन्न पंडित आहेस, पुण्यवान आहेस, सज्जन आहेस. तुझी कोणतीच चूक नसताना तू दुर्दैवानी माझ्या तावडीत सापडलेला आहेस. हे सर्व मी समजलो आहे, पण तू माझं भक्ष्य आहेस. मला भूक लागलेली आहे. भक्ष्य ठार मारून खाणं हा माझा धर्म आहे. तेव्हा माझा नाईलाज आहे. असं म्हणून त्या सिंहाने त्या साधूला ठार मारून खाऊन टाकलं. योगाच्या अनुशासनाचा नेमका उपयोग येथेच आहे. आपल्या शरीरात जीवाशिवाची जोडी असते. शिव म्हणजे आत्मा. आत्म्याकडून सतत प्रेरणा मिळत असतात. या प्रेरणा दुधारी असतात. त्यांची अंमलबजावणी जीव करत असतो. आचरण सत किंवा असत असं होईल त्याप्रमाणे त्याचं बरं वाईट फळ भोगावं लागतं. त्यानुसार आत्मा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. योगशास्त्र येथे योग्य मार्ग दाखवते. योगशास्त्राची महती. अथ योग अनुशासनम. योग हे एक शास्त्र आहे, ज्ञान आहे. योग आध्यात्मिक विज्ञान आहे. योग विशेष विद्या आहे. योग हे एक साधन आहे. त्याचे कायदे आहेत. योगाचे विशिष्ट नियम आहेत. या नियमांचे विनयाने विचाराने पालन करावे लागते. येथे दुःख देणाऱ्या विभावांचा अभाव साधून सत्य आनंद देणारा स्वभाव शोधायचा आहे. विमनस्क होऊन विचित्र विक्षिप्त विकारी गोष्टींना येथे थारा नाही. त्या विराटाला जाणून घ्यायला त्याच्यापुढे नतमस्तक होऊन त्याला समजून घ्यावं लागतं. त्याच्या विरुद्ध वर्तणूक आचरण झाल्यास येथे त्याचे भोग भोगावे लागतात. चंचल चित्ताच्या विदारक सत्याला नमवून विश्वेश्वराकडे जाण्याचा योग हा एक शास्त्रशुद्ध मार्ग आहे. विरुद्ध दिशेने विनाशाकडे वाटचाल करणाऱ्या विषण्ण चित्ताला विश्वनियम समजावून देणारे योग हे एक शास्त्र आहे. वियोगी चित्ताला विजोड त्यागून सुयोग शिकवणारे योग हे एक शास्त्र आहे. आत्मविकासाची कास धरायला शिकवणारे योग हे एक शास्त्र आहे. भौतिक सुखात मग्न असणाऱ्याला आत्मिक सुखात निमग्न करणारे योग हे एक शास्त्र आहे. विश्रांती शोधण्याच्या विफल प्रयत्नातून सफल चिरविश्रामाचा शाश्वत मार्ग दाखवणारे योग हे एक साधन आहे. वितरागी होऊन आनंद निर्माण करणारे सुराग संपन्न करणारे योग हे एक शास्त्र आहे. उत्शृंखलांना विवेकाच्या शृंखलेत बद्ध करणारे योग हे एक साधन आहे. विध्वंसक विघ्न निर्माण करणाऱ्यांना विशाल हृदयी सामावून घेऊन आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारी योग ही एक विद्या आहे. विषयवासनेने विदीर्ण झालेल्यांना वैश्विक चिरानंद मिळवून देणारे योग हे एक साधन आहे. योग्य वाटचाल करणारे आणि वाट चुकलेले अशा दोघांनाही आत्मज्ञान देणारे योग हे एक शास्त्र आहे. योग तुमच्यासाठीच आहे. मानवी मनाची, जीवनाची, वृत्तीची वर्गवारी सत्व रजतम अशा 3 गुणात केली जाते. मानव त्रिगुणात्मक आहे. मानवी प्रकृतीचा या 3 पैकी जो गुण प्रबळ असतो किंवा होतो त्याप्रमाणे तो वागतो. कारण अशा वेळी तो त्या वेळेचा प्रबळ गुण इतर 2 गुणांना निष्प्रभ करतो. मानवाला दिलासा देणारा या गुणांचा एक विशेष आहे तो म्हणजे मानवात मुळात 3ही गुण असतात. यामुळेच तमोगुणातून रजोगुणात, रजोगुणातून सत्वगुणात त्याची इच्छा असल्यास त्याला प्रगती करता येते. यासाठी त्याला योगशास्त्राची मदत होते. एक तमोगुणी. सध्याचं युग झटपट जमान्याचं आहे. कोणालाच वाट पाहायला थांबायला वेळ नाही. साधन सामुग्री एका बाजूला टाकली, बटन दाबले की दुसऱ्या बाजूला वस्तू तयार होऊन बाहेर यायला पाहिजे असते. येथे वेळेचा प्रश्न नसून प्रश्न आहे मानसिकतेचा. ही गोष्ट एवढ्यावरच संपत नाही.
या वस्तू नित्य नवीन पाहिजे असतात. नाविन्याच्या हौसेपोटी उत्तमोत्तम जुन्याचा नाश होतो. त्या जागी तकलादू, तत्वशून्य, अर्थहीन वस्तू तयार केल्या जातात. खा प्या मजा करा हा तमोगुणी जीवन दृष्टांत झालेला असतो. चैन हौस मौज करायची एवढी चटक लागलेली, घाई झालेली असते की चैनीशिवाय वेळ गेला तर तो वाया गेला असेच वाटते. चैन हौस मौज ही स्वकर्मे केल्यावर विरंगुळा म्हणून करायची गोष्ट आहे याचं भान नाहीसं झालेलं आहे. जीवन म्हणजे मौज लुटणे असंच वाटतं. चैन करायला द्रव्य पाहिजे म्हणून ते नाईलाजाने मिळवायचे. पालकांकडून किंवा येणं प्रकारेण पैसे उपलब्ध झाल्यास कष्ट करायची कटकट नको असते. स्वभावताच मस्त आरामात आळसात लोळत बसायची इच्छा असते. काहीही करायला नको असते, आवडतही नाही. आपण जगतो म्हणजे नेमकं काय करतो हा विचारच मनाला शिवत नाही. बेगडी, झगमगाटी, जाहिरातवाले या अर्थशून्य जीवन प्रणालीकडे आकर्षित करत असतात. या झगमगाटातून झटका बसल्याशिवाय सत्य जीवनाचं भान येत नाही. या झटक्याचा दणका इतका भयावह असतो की आपण हे काय करत होतो, कशाला करत होतो, वेळीच कसं समजलं नाही असा पश्चात्ताप व्हायला लागतो. अशा या उद्ध्वस्त मानसिकतेत आत्महत्येचा विचार मनात येतो. परंतु सुदैवाने थोडी सुजाणतेची ठिणगी जागृत झाली तर यातून बाहेर पडायचा मार्ग आहे का याची चाचपणी करायची बुद्धी होते. अंधुक मार्ग जरी असला तरी कष्टाचे पहाड फोडून त्यातून सुखरूप बाहेर पडेन, पुन्हा वाममार्गाला जाणार नाही अशी ईर्ष्या जिद्द निर्माण होते. योगमार्ग, योगशास्त्र अशांना दिलासा देणारे आहे. परिच्छेद 1 आणि 2 मध्ये जे वाचले त्याचा हा अर्थ आहे. 2 रजोगुणी. मानव एकट्याने जगू शकत नाही, त्याला जीवनात साथ लागते. अर्थातच विजातीय जीवांमध्ये आकर्षण असते, त्याशिवाय सृष्टीनियम चालू राहणार नाही. तो संसार वाटतो, संसार सुरू होतो, आनंदाने संसाराचे रहाटगाडगे तो हाकत असतो. संसाराच्या भौतिक आनंदात तो रममाण होतो. संसार करणे, त्या संसाराची मजा अनुभवणे हेच जीवन अशी त्याची समजूत होते. तो संसारात रममाण होतो. आयुष्य जगायला, सृष्टीनियम चालू राहायला संसार उभारला आहे याचं भान सुटतं. तो मायेच्या पाशात अडकतो. माझा संसार, माझी माणसं, माझं घर, माझ्या वस्तू अशी मीपणाची जाणीव वाढत जाते. यामधून संसार सुखाची अभिलाषा जोम धरते. लवकरच संसाराचा ताप चटके देऊ लागतो. व्यापार फसतो, बुडतो, रक्ताची माणसं फसवतात, जीव गुंतलेले मृत होतात. द्रव्य कितीही मिळवा ते तर सतत अपुरच पडत असतं. कितीही भोग घेतले तरी त्या उपभोगाने तृप्ती होत नाही. पातेल्यात काय किती आहे याचं भान सुटतं. भूक भागेनाशी होते. घरची भाकरी करपलेली कडू लागू लागते. जीवन प्रवाह नीच वाम मार्गाला वाहू लागतो. प्रमाद घडू लागतात. सुरुवातीला ते पचतातही, परंतु लवकरच जीवनाच्या हिशोबाची बेरीज शून्य होते. गर्तेत पडायला होतं. स्वार्थाने जवळलेली दूर निघून जातात. जीवन नीरस वाटू लागतं. दोरीचा फास, रेल्वे रूळ, विष खुणावू लागतं. सुदैवाने एखादी स्मृती अध्यात्माची आठवण करून देते. योग गुरु वात्सल्याने योगमार्ग दाखवतो. शाश्वत आनंदाचा झरा खळाळू लागतो. परिच्छेद 1 आणि 2 मध्ये जे वाचले त्याचा हा एक अर्थ आहे. सत्वगुणी. आत्मब्रह्माला अभिप्रेत जीवन जगणारे योगेश्वराला प्रिय असतात. निसर्ग नियम पाळायचा म्हणून त्यांचा तेवढ्यापुरताच संसार चालू असतो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात परमेश्वर मिलन व्हावं ही इच्छा मनात असते. मार्ग सापडत नसतो. आपापल्या परीने रस्ता शोधायचा प्रयत्न केलेला असतो. शोधकार्य चालू असते. नक्की काय करावं याचा उलगडा झालेला नसतो. भरपूर माहिती गोळा केलेली असते, अजून प्रत्यक्ष पाऊल टाकलेले नसते. अशा वेळी योगशास्त्र परमेश्वर मिलनाची योग्य वाट दाखवते. परिच्छेद 1 आणि 2 मध्ये जे वाचले त्याचा हा एक अर्थ आहे. हरिओम.